नमस्कार, मी आहे मीरा. मीरा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तयार करणार आहे मिक्स व्हेज भाजी. भाज्या मिक्स करून भाजी तयार करणार आहे आणि त्यात पनीर घालणार आहे. या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आधी आपण भाज्या कुठल्या घेतल्या ते पाहूया. इथे मी फ्लावर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि बटाटा आणि फ्रोझन मटर घेतलेले आहेत आणि पनीर घेतलेलं आहे. फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटा हा चिरून घ्यायचा आणि फ्रोझन मटर उकडून घ्यायचे. मी ते उकडून घेतलेलं आहे. फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवली आहे. फ्लावर, बटाटा आणि शिमला मिरची हे साहित्य उकडत घालणार आहे. बटाटा घालते आणि शिमला मिरची आणि थोडंसं पाणी घालायचं उकडण्यासाठी आणि फ्रोझन मटर ही घालणार आहे परत उकडत. उकडण्यापुरतंच थोडंसं पाणी घालणार आहे. 15 ते 20 मिनिटं आपण उकडून घेऊया भाज्या. भाजी उकडत आहे तोपर्यंत कांदा, टोमॅटो बारीक चिरून पेस्ट करून घ्यायची. सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचंही वाटण तयार करून घ्यायचं. भाजी आपली शिजलेली आहे. जास्त शिजवून घ्यायची, थोडंसं शिजवून घ्यायची. आणि येथे वाटाणेही तयार झाले आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटाणेही तयार झाला आहे आणि कांदा ही पेस्ट तयार झालेली आहे. टोमॅटो ही पेस्ट तयार झालेली आहे. भाजी आपण काढून घेऊया. याच कढईत आपण तेल घालूया. भाजी तयार करूया. पहिल्यांदा मी दालचिनी घालत आहे. चक्री फूल घालत आहे. लवंगा घालत आहे आणि मिरी घालत आहे. मोठी इलायची घालत आहे. तमालपत्र घातलेला आहे. भाजून झालेलं आहे. आता काढून त्याच कढईमध्ये आपण पनीर भाजून घेऊया. गोल्डन फ्राय आपण पनीर भाजून घेऊया. आपले पनीर सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी मगाचे जिन्नस भाजून घेतले ते घालणार आहे. तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी आणि मोठी इलायची. बारीक चिरलेला कांदा घालतात. हलवून घेऊया. एक 2 मिनिटं कांदा परतून घ्यायचा. धन पावडर घालत आहे. हिंग पावडर घालत आहे. गरम मसाला घालत आहे. कांदा, लसूण, चटणी घालत आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे. कांदा पेस्ट घालत आहे. मिश्रण एकजीव करून घेऊया. 1-2 मिनिटं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. टोमॅटोची प्युरी घालूया.
सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता मी घालत आहे. तेल सुटेपर्यंत आपण आता मसाला भाजून घेऊया. मीठ घालायचं. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण भाज्या घालणार आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालूया आणि 1-2 मिनटं झाकून ठेवूया भाजी शिजण्यासाठी. सर्व जिन्नस एकजीव करूया. भाजी आपली तयार झालेली आहे. आता पनीर घालताय. भाजलेले पनीर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर घालूया. भाजी मिक्स करून 1-2 मिनटं शिजायला ठेवायची. आपली पनीर मिक्स भाजी तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे वरनं. पनीर मिक्स भाजी तुम्हाला माझी कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा.